विरार येथील अर्नाळा परिसरात 7 सी ह्या रिसॉर्टवर ठाणे जिल्ह्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रघुनाथ मोरे यांचे पुत्र श्री मिलिंद मोरे आणि त्यांचे कुटुंबीय अशी एकूण 15 ते 20 लोक पिकनिकसाठी 7 सी रिसॉर्ट अर्नाळा येथे आले असताना पिकनिक पूर्ण करून संध्याकाळी आपल्या गाडीने परत जाण्यासाठी निघाले असता रिसॉर्ट गेट जवळ रिक्षा चालकांनी श्री मिलिंद मोरे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला धक्का दिला असता त्यांना धक्का का दिला ह्याचा जाब विचारल्यामुळे रिक्षा चालक यांनी आपल्या इतर साथीदारांना बोलवून मिलिंद आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबियात धक्काबुक्की आणि मारपीट झाली. मिलिंद हा आपल्या गाडीजवळ उभा असताना तो अचानक खाली जमिनीवर कोसळला. लागलीच त्याला जवळच्या प्रकृती ह्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचे शवविच्छेदनानंतर सांगण्यात आले. सदर प्रकरणात सहभागी असलेल्यांवर अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना वसई कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. सदर प्रकरणात शिवसेना नेत्याच्या पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे महानगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाने एकत्रित कारवाई करत 7 सी रिसॉर्टवर तोडक कारवाई करीत रिसॉर्टचे बांधकाम, राईड्स, शेड आणि इतर रिसॉर्ट परिसरात तोडक कारवाई करण्यात आली आहे. सदर रिसॉर्ट तोडताना त्या रिसॉर्टचे नातेवाईक आणि त्या रिसॉर्टवर पूर्णतः उदरनिर्वाह चालवणाऱ्या सर्व माता भगिनी सदस्या कमीत कमी आम्हाला 24 तासांची तरी मुभा द्या, आम्हाला नोटीस तरी द्या अशी वल्गना करत मोठ्याने हंबरडा फोडत असल्याचे दिसत होते. आपले सर्वस्व ह्या रिसॉर्टसाठी खर्ची घातल्याचे त्या महिला सांगत होत्या. आमचे सोने नाणे, घर, जागा सर्व बँकेत गहाण ठेवून आम्ही लोन काढून हे रिसॉर्ट उभारले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे बोलत जोरजोरात रडत होते. परंतु तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी कोणत्याच अधिकाऱ्याला त्या माता भगिनींचे रडणे दिसलेच नाही. त्या हात जोडून मदतीची याचना करीत असलेल्या महिलांचा आवाज JCBच्या आवाजात दाबला जात होता. भिंतीवर जसजसा JCB आपला हातोडा मारत होता तसतसे ह्या माता बहिणींच्या हृदयावर प्रहार होत होते. आमच्या डोळ्यांदेखत सर्व पणाला लावून रक्ताचे पाणी करून उभारलेल्या रिसॉर्टची एक एक वीट तुटत होती. त्याच वेळेला त्या माता बहिणींच्या काळजाचे देखील तुकडे तुकडे होत होते. परंतु त्या अधिकाऱ्यांचे लक्ष फक्त लवकरात लवकर ते रिसॉर्ट संपूर्णतः जमीनदोस्त करण्याकडे लागलेले होते. आता सर्व उद्ध्वस्त झाले आहे. उरलेला आहे फक्त विटा आणि तुटलेल्या सामानांचा खच. डोक्यावर कर्जाचे ओझे, चिंता मुलांच्या शिक्षणाची आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार ह्याची चिंता आता उद्याची नाही तर चिंता येणाऱ्या प्रत्येक क्षणाची वाटू लागली आहे. रिसॉर्टवर तुटलेल्या प्रत्येक वस्तूंवर नजर पडताच डोळ्यांतून अश्रूच्या धारा आणि मनात वेदनांचे घर बनून भविष्याची चिंता सतावू लागली आहे. अरे झोप तर सोडूनच द्या, भूक देखील लागत नाही असे त्यांच्या कुटुंबातील महिला सांगत आहेत. हे सर्व ऐकल्यावर वसईची जनता देखील आता बोलू लागली आहे. जवळपास वसई समुद्र किनाऱ्यांवर भरपूर प्रमाणात रिसॉर्ट आहेत, हॉटेल्स देखील आहेत. यापूर्वी या ठिकाणी देखील अनेक अपघात झालेले आहेत.
काही ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये बुडून तर काही ठिकाणी विजेचा शॉक लागून पर्यटकांचा जीव गेला आहे. काही ठिकाणी अजून काही कारणाने जीवितहानी झाली आहे, तर काही ठिकाणी गैरकृत्य देखील राजरोसपणे होत असतात. मग या सगळ्या ठिकाणी आता हेच होत राहणार का? चुकी कोणाचीही असो, त्याच्यावर कायदेशीर योग्य रीतीने कारवाई झालीच पाहिजे. पण एका दिवसात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी घटना आपल्या महाराष्ट्रात किंवा वसईत कधीच ऐकण्यात आलेली नव्हती. वसईतील जनता शांतप्रिय आहे. कायदा व नियम याच्यावर त्यांचा विश्वास आहे. असे विश्वासप्रिय लोक या ठिकाणी राहतात. जर का एखादा व्यक्ती चुकत असेल तर कायद्याने त्याच्यावर कारवाई व्हावी, ते योग्यच आहे. महानगरपालिकेने सुरुवात केलीच आहे ना, तर किती अधिकृत आणि किती अनाधिकृत रिसॉर्ट वसई विरार भागात आहेत याची एक लांब लचक यादीच प्रसिद्ध करावी, अशी चर्चा वसईच्या जनतेमध्ये रंगू लागलेली आहे.